आणि ना इथे ही हॉर्स पेंटिंग मला Yes. दिसतीये ऍक्च्युली खूप शुभ मानली जाते ना हॉल मध्ये लावणं. So मला हे पप्पांचं हे आहे. मला सांग पण तू किती बिलीव्ह करतोस वास्तुशास्त्र आणि पॉझिटिव्ह वाईब्स आणि यु नो प्रत्येक गोष्ट जरा छान ठरवून बिकॉज ते आपल्या फायद्यासाठीच असतं राईट. तू या सगळ्यावर बिलीव्ह करतोस? माझ्या मम्मी पप्पांचं बिलीफ आहे त्यावर आणि माझा त्यावर इतका अभ्यास नाहीये, पण आय बिलीव्ह इन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वाईब्स. म्हणजे एका घरात आल्यावर आपल्याला पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी कळते. सो आय कॅन सेन्स दॅट. बाकी डिरेक्शन्स आणि याच्यात मला खूप सायंटिफिक बिलीफ आहे, कारण म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल असतं आणि आपल्या बॉडीमध्ये आयरन असतं. सो ते मॅग्नेटिक पोल्स आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये आयरन ट्रान्सफर होतं. सो त्यामागे सायन्स आहे. सो मला असं वाटतं की ज्या दिशा आणि ते सगळं खूप म्हणजे त्याच्यावर बिलीफ आहे माझं आणि ते माझ्या बाबतीत घडलंय. म्हणजे मी कधी चुकून उलटा झोपलो तर माझं डोकं धरतं किंवा मला झोप येत नाही, मला वाईट स्वप्न पडतात. सो हे माझ्यासोबत खूप होतं. त्यामुळे मी दिशा आणि ह्याच्यात बिलीव्ह करतो. ओके. सो हॉलमध्ये आलेला असं मोठा डायनिंग टेबल आहे. हा. आयुष तू फूडी आहेस का? मी फूडी नाही म्हणता येणार, पण मला जे आवडतं तेच खायला आवडतं. रिझन बिहाइंड आस्किंग की इकडे किती वेळ घालवतोस या डायनिंग? मी इकडेपेक्षा मी तिकडे जास्त वेळ घालवतो, कारण मी टीव्ही बघता खातो. बघतोस. पण हा पण एक खूप इंटरेस्टिंग म्हणजे जे इपॉक्सी म्हणतात त्याला. सो हे जे ट्री आहे ना, हे ट्री जे असतं त्याला कॅन्सर किंवा असे वेगवेगळे ट्रीजला पण आजार होतात. सो ते जे डिफेक्टेड ट्रीज असतात, म्हणजे हे आपण चांगलं झाड नाही कापत इपॉक्सीसाठी. सो याच्यासाठी असं झाड कापलं जातं जे इधर स्वतःहून डाय डाऊन होणार आहे किंवा जे ऑलरेडी हाफ डाईड आहे, असं ट्री कापून त्याच्या ट्रंकने हे बनवलं जातं आणि मग ते लिक्विड. आणि ते सगळं आजकाल आपण बघतो रील्स मध्ये ते टाकतात ना लिक्विड. सो ह्या टेबलमध्ये जे ट्री वापरलं गेलं किंवा जो वूड वापरलाय त्याच्याने नेचरला हार्म होत नाही. ओके. पण आता फार नीटनेटकं घर दिसतंय, नो पसारा ऍट ऑल. तर याचं क्रेडिट काकून आहे का तुला आहे? आणि तू काय म्हणजे पसारा करणारी व्यक्तीस का काय? नाही, मी खूप 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 क्लीन राहतो. माझा लहान भाऊ आहे जो खूप पसारा करतो, त्यामुळे मी आज तुम्हाला त्याचं बेडरूम दाखवू पण शकत नाही. कारण उत्कर्ष इथे नाहीये, तो लंडनला असतो, त्याच्या रूम मध्ये सगळा मेस आहे. पण बाकी आई बाबा आणि मी आम्ही तिघे खूप क्लीन. लंडनवर बोल माझा बेडरूम का दाखवलं? तुझं ठीक होतं, माझं कसं दाखवलंस बेडरूम? त्यामुळे त्याची परमिशन नाही आपल्याला, नो कॉन्सेंट. ओके. पण म्हणजे घर आम्ही सगळेच खूप क्लीन आणि या बाबतीत आम्ही सगळेच इक्वल आहोत.